यापूर्वी सुनील शिंदेंच्या मोबाईलमध्ये असलेले ऑडिओ आणि व्हिडिओ हे पुन्हा लॅपटॉपमध्ये तेच सेम आहेत असं सुद्धा आरोपीच्या वकिलांनी म्हटलं। म्हणजे त्यांचा युक्तिवाद हा खरं तर आरोपीच्या वकिलांचं जर आपण सांगायचं झालं तर तेच मुद्दे हे वारंवार कोर्टासमोर मांडत होते। खरं तर कोर्टाने 1 तासाचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांना लेखी आपलं म्हणणं मांडायला सांगितलं। याशिवाय आरोपीच्या वकिलांना ड्रॉप चार्ज वाचण्यासाठी दिला। खरं तर डिस्चार्ज संपले नसते तर आपण चार्ज फ्रेम न करण्यासंदर्भात नक्कीच विचार केला असता असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय। त्यामुळे कायदेशीररित्या जेवढे आरोपींच्या सुटकेचा मार्ग होता किंवा पळवाट काढण्याचा मार्ग होता, डिस्चार्ज अर्जांचा मार्ग होता, तो मात्र आता संपलेला आहे। हेच कोर्टानं आज अधोरेखित केलंय। कारण आज वर्ष उलटून गेल्यानंतर चार्ज फ्रेम करण्यासंदर्भात युक्तिवाद होतोय, सुनावणी होतीये। 8 ते 10 दिवसांचा वेळ द्यावा अशी पुन्हा एकदा शेवटची विनंती आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली। त्यावेळी कोर्टानं हेच म्हटलं की तुम्हाला वेळोवेळी कोर्टानं वेळ दिलेला आहे, त्यामुळे पहिली किंवा शेवटची संधी जी आपण मागत आहात ती मात्र कायदेशीररित्या डिस्चार्ज अर्ज संपल्यामुळे आता कोर्टाला चार्ज फ्रेम करावा लागेल आणि त्यानुसार सुनावणीला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे 8 किंवा 10 दिवसात तारीख ठेवावी ही जी काही आरोपीच्या वकिलांची मागणी होती किंवा त्यांना त्यांच्याकडून वारंवार म्हटलं जात होतं की आम्हाला शेवटची संधी द्या, शेवटची थोडीशी वेळ वाढवून द्या, कारण आमच्याकडे लॅपटॉपमधले पुरावे नाही आहेत, त्याची सर्टिफाईड कॉपी नाही आहे असं आरोपीच्या वकिलांकडून म्हटलं जात होतं। त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार झालेला आहे असं कोर्टानं ठणकावून सांगितलं आणि या पुराव्यांचा किंवा ज्या काही सर्टिफाईड कॉपीची मागणी आरोपीच्या वकिलांकडून केली जाते त्याचा चार्ज फ्रेम करण्याशी संबंध येत नाही असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी म्हटलंय। त्यामुळे निकम हे सुद्धा आज काहीसे आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले आणि ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते की आज आरोपींवर चार्ज फ्रेम झाला पाहिजे। ही जी मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची असेल, बीडमधल्या लोकांची असेल, मस्साजोग ग्रामस्थांची असेल, ती खरं तर कुठेतरी आज अस्तित्वात अंमलात येत होती असं आपल्याला म्हणावं लागेल। कारण आरोपीच्या वकिलांकडून जी काही डिस्चार्ज मिळवण्याची किंवा त्यांच्यावरचे जे चार्ज फ्रेम होण्याकडची जी एक बाजू होती ती मात्र आता पळवाट आहे ती संपलेली आहे। त्यामुळे आता चार्ज फ्रेम होणार आहेत आरोपींवर आणि हे सगळे आरोपी मोक्याचे आहेत। अत्यंत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे कारण या सगळ्या प्रकरणामुळे आपण जर पाहिलं असेल तर धनंजय मुंडेंसारखा मंत्रिपदावरचा माणूस याला आपलं मंत्रिपद सोडावं लागलं, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं। अगदी त्यांच्याकडे आत्ता जर ओळख सांगायची झाली तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे केवळ परळीचे आमदार अशी ओळख राहिलेली आहे।